आपल्या सामाजिक कार्याचा आलेख मोठा आहे. आपली शैक्षणिक क्षेत्रातली वाटचाल असेल किंवा सामाजिक क्षेत्रातली वाटचाल असेल याबाबत पिंपरी चिंचवडकरांना ऐकायला आवडेल. जे जे लोक मिळत गेले ते लोक ते जोडत गेले आणि जोडत असे गेले की गरजूला मदत झाली पाहिजे, प्रत्येकाचं घर झालं पाहिजे. तर स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन झाली. तिला अराऊंड आता 28-29 वर्ष झाले. यशस्वी उद्योजक हा सहजासहजी सामाजिक कार्यामध्ये करिअर करत नाही. मग आपण सुरुवात कुठून केली, त्याची प्रेरणा काय? हे कळालं की बाबा नोकरी सोपी आहे, व्यवसायासाठी आपल्याला ज्यांना आपण कामाला ठेवलं त्याच्या आधी आपल्याला काम करावं लागतं. काम हातात घेतलं तर व्यवस्थित पूर्ण करायचं, मागे त्रुटी ठेवायच्या नाहीत. हा स्वभाव बनत गेला. गायत्री सखी मंचच्या माध्यमातून आपण म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. प्रत्येक महिलेमध्ये स्पार्क असतो, तो तिला माहितीच नसतो की मी काय करू शकते. कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलं. त्या आठवणी काय आहेत? कोविडच्या काळात खरंच परत ही महामारी आपल्या इथे कधी येऊ नये अशी मी सर्वप्रथम प्रार्थना करेन. अन्नधान्य पुरवण्याच्या पण खूप अडचणी होत्या, तर जिथे शक्य झालं तिथे ज्याला गरज आहे तिथे ते अन्नधान्य पुरवण्याचं काम देखील आम्ही केलं. नमस्कार, महा ई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आता रंगात आलेली आहे. सर्वपक्षीय उमेदवार आपापल्या परीने प्रचार करण्यात व्यस्त आहेत आणि आपली भूमिका, आपल्या पक्षाची भूमिका, विकासाचे मुद्दे, केलेली कामं ही सर्व मतदारांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. आणि या सगळ्या उमेदवारांमध्ये काही चेहरे की जे पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, पण त्यांना सामाजिक कार्याची मोठी पार्श्वभूमी आहे. पिंपरी चिंचवड शहरातील उद्योग क्षेत्रामध्ये अत्यंत आदरानं घेतलेलं नाव म्हणजे उद्योजक विनायक भोंगाळे. विनायक भोंगाळे म्हटलं की विदर्भ, मराठवाडा आणि बाहेरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पिंपरी चिंचवडमध्ये राहण्यासाठी किंवा वास्तव्यास आलेल्या चाकरमान्यांचा एक हक्काचा आधार. गेल्या 20-25 वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची शिदोरी किंवा वारसा चालवण्याचा प्रयत्न त्यांचीच मुलगी सामाजिक कार्यकर्त्या कविता भोंगाळे अगदी अभिमानानं चालवतात. कविता भोंगाळे या गायत्री सखी मंचच्या अध्यक्षा आहेत, किंबहुना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. विशेष म्हणजे कविताताईंनी आपल्या कार्याची ओळख स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं अधोरेखित केलेली आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कविताताई भोंगाळे. ताई, तुमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. कविताताई, आपण प्रभाग क्रमांक 5 जो भोसरीचा अगदी मध्यवस्ती म्हणून ओळखला जातो, किंबहुना प्रभाग क्रमांक 5 गवळीनगर, चक्रपाणी वसाहत आणि उच्चभ्रू लोकांपासून अगदी चाकरमान्यांपर्यंत या प्रभागामध्ये नागरिक वास्तव्य करतात. आपल्या सामाजिक कार्याचा आलेख मोठा आहे. ताई, मला सांगा की आपली शैक्षणिक क्षेत्रातली वाटचाल असेल किंवा सामाजिक क्षेत्रातली वाटचाल असेल याबाबत पिंपरी चिंचवडकरांना ऐकायला आवडेल. नमस्कार, मी कविता भोंगाळे. सर्वप्रथम मी महा ई न्यूज आपले खूप आभार मानेल की आपण मला इथे बोलण्याची संधी दिली. आणि जो आता तुम्ही मला विचारलं त्याबाबत मी हे सांगेल की माझे वडील श्री विनायक भोंगाळे हे विदर्भातनं जेव्हा पुण्यामध्ये आले त्यावेळी त्यांचा जो प्रवास त्यांनी चालू केला, जो व्यवसायाकडे होता, तर त्यांनी जे जे लोक मिळत गेले ते लोक ते जोडत गेले आणि जोडत असे गेले की गरजूला मदत झाली पाहिजे, प्रत्येकाचं घर झालं पाहिजे. आणि घर हे बाबा जर त्या व्यक्तीची इच्छा असेल की मला एक छोटी जागा पाहिजे तर ते त्याला प्रवृत्त करत होते की बाबा तू थोडी मोठी जागा घे, परत जागा मिळत नाही. बरोबर. आणि शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं शैक्षणिक क्षेत्रात तर जेव्हा आम्ही हे ऐकतो की माझ्या वडिलांचे जे आई वडील होते हे वडील मिलिटरीत होते आणि आई घरगुती म्हणजे घरीच असायच्या आणि शेतीची कामं करायचे, तर त्यातनं असं झालं की माझे मोठे काका, मोठे बाबा हे जेव्हा नोकरीला लागले तर तेव्हा त्यांना फक्त एज्युकेशन बॅकग्राऊंडमुळे त्यांना डावलल्या गेलं आणि त्यातनं मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही वडील शिरले आणि मग त्यातनंही आम्हाला काम करायची संधी मिळाली. मग स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन झाली.
तिला अराऊंड आता 28-29 वर्ष झालेत बरं आणि गेल्या 15 वर्षापासून मी देखील त्यामध्ये काम करते. मग साधारण आता जे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था जी आहे त्या संस्थेमध्ये 5-6 हजार विद्यार्थी शिकतात असं मी ऐकलंय. तरी मला सांगा, हा शिक्षण संस्थेचा जो वटवृक्ष झाला आणि त्याची धुरा तुमच्या वडिलांनी तुमच्याकडे सोपवली, तर ते करत असताना आपण मग शिक्षण क्षेत्रातून एक यशस्वी उद्योजक, बांधकाम व्यवसाय असो किंवा शिक्षण क्षेत्र असो, हा यशस्वी उद्योजक हा सहजासहजी सामाजिक कार्यामध्ये करिअर करत नाही. मग आपण सुरुवात कुठून केली, त्याची प्रेरणा काय? माझं शिक्षण, माझं BE सिव्हिल झालं आहे. माझं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा मी व्यवसायात आले तर सर्वप्रथम मी नोकरी केली. 1-1.5-2 वर्ष मी नोकरी केली, बाहेर काम केलं, जे मला पण खूप टफ गेलं, पण मला खूप शिकायला मिळालं. आणि मग व्यवसायात वडिलांनी फॅमिली बिझनेसमध्ये घेतल्यानंतर हे कळालं की बाबा नोकरी सोपी आहे, व्यवसायासाठी आपल्याला ज्यांना आपण कामाला ठेवलं त्याच्या आधी आपल्याला काम करावं लागतं, बरोबर. ही गोष्ट शिकायला मिळाली. आणि मग वडिलांचा स्वभाव, त्यांना पाहत पाहत मोठं झालो. काम हातात घेतलं तर व्यवस्थित पूर्ण करायचं, मागे त्रुटी ठेवायच्या नाहीत, हा स्वभाव बनत गेला. बरोबर. आणि मग जेव्हा आपण पाहतो आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, तर थोडासा हा टच होताच की बाबा आमच्या विदर्भातून आलेली लोक ही कामधंद्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आलेली. पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी आणि उद्योगनगरीमध्ये सगळे लोक व्यवसाय करण्यासाठी येतात. बरोबर. तर त्यातनं मग जे काही लँड असेल किंवा शैक्षणिक, त्यातनं थोडासा तो टच होताच, कारण की फॅमिली बॅकग्राऊंड थोडंसं मदत बाबा झाली पाहिजे लोकांना, ह्या विचारांचं होतं. आणि त्यामध्ये भर अशी पडली की त्यावेळी जेव्हा आपण पाहतो बाजूला काय चाललं आहे, तेव्हा दादा आमदार होते, महेश दादा आमदार होते. आणि त्यांच्या प्रेरणेतनं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. जी महिला मोर्चामध्ये सरचिटणीस म्हणून संधी मिळाली. ती संधी मिळाल्यानंतर पक्षाची संघटना एवढी मजबूत काम करते आणि एवढा ग्राउंड लेवलला विचार करतो पक्ष, हे जेव्हा समजायला लागलं तेव्हा कधीही सवय नव्हती की बाबा आपण ग्राउंडला जाऊन काम करायचं. पक्षाने ते शिकवलं. पक्षाने एवढ्या वेगवेगळे त्या काळामध्ये, आमच्या प्रदेशाध्यक्ष तेव्हा उमाताई खापरे होत्या, एवढ्या वेगवेगळ्या योजना आणल्या की तुम्हाला सर्वसामान्य माणसाला भेटावं लागलं. बरोबर. आणि त्यातनं मग आवड निर्माण झाली की नाही, आणि त्यातनं मिळणारं समाधान हे खूप मोठं होतं. बरोबर. आणि मग ती आवड मेंटेन झाली. आता ताई सांगितलं की पक्षाचं काम हे खूप मोठं आहे. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता. भारतीय जनता पार्टीचं 2014 पासून राज्यात म्हणा किंवा केंद्रात म्हणा सरकार आहे, तर शिक्षण क्षेत्रातले असे काही लोकाभिमुख निर्णय जे आहेत का की जे त्याचा फायदा तुमच्या शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांना होतो? अशा खूप गोष्टी आहेत. जसं की म्हणजे जे स्कॉलरशिप आहे, ज्या मुलांना 9वीमध्ये 10वीमध्ये किंवा हायर एज्युकेशनसाठी काही मदत हवी असेल तर आपली महानगरपालिका पण त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करते. ते आम्ही दरवर्षी राबवतो. किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला त्या मुलांना मदत होईल, सायकल असेल किंवा पुस्तकं असतील अशी देखील मदत होते, ती देखील योजना राबवायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एवढ्याच जे काही भोसरी विधानसभेमध्ये काही खूप चांगले निर्णय घेतले गेले. IIM इन्स्टिट्यूट आली आहे दादांच्या माध्यमातून, महेश दादांच्या माध्यमातून, खूप मोठा COEP आलेलं आहे, खूप मोठा निर्णय म्हणजे संतपीठ आलं आहे चिखलीमधलं, टाळगावमधील. एवढं उत्कृष्ट एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप होत चालली आहे. आणि राहिला सेंट्रलने जो न्यू एज्युकेशन टेक्नॉलॉजीचा जो मुद्दा घेतला आहे, त्यामध्ये सर्वांगीण विकास मुलांचा होणारच आहे. तर हे सगळे निर्णय जर पाहिले तर खरंच भारतीय जनता पार्टी हे लोकाभिमुख आणि यूथला घडवण्याच्या प्रयत्नाच्या पाठीमागे हे देखील कळतं. मग प्रभावित आपण कशाच्या मागे होतो, आकर्षित कशाच्या मागे होतो, तर चांगल्या घेतलेल्या निर्णयामागे. तर हे सगळे निर्णय हे तुम्ही तरुण भारत घडवण्यासाठी चाललेले आहे. तर आमच्या भोसरीमध्ये जे IIM येतं आहे, COEP येतं आहे, तर दादांमुळे होतं. दादांनी जे नवं ते पिंपरी चिंचवडला हवं, ह्याच मुद्द्यावर दादा काम करतात, तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या भोसरीला होतोय. आता ताई आपण सांगितलं की शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले बदल झालेले आहेत. मला आवडेल की गायत्री सखी मंचच्या माध्यमातून आपण म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. तर गायत्री सखी मंच, त्याचा उद्देश, त्याच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम आणि त्याचा सर्वसामान्य माता भगिनी असतील त्यांना झालेला फायदा, याबाबत तुम्ही सांगितलं तर आवडेल ऐकायला. प्रत्येक महिला ही स्वावलंबी व्हावी, तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं,
प्रत्येक महिलेमध्ये स्पार्क असतो, तो तिला माहितीच नसतो की मी काय करू शकते. आम्ही सर्वप्रथम महिलांसाठी खूप सारे प्रशिक्षणं घेतले, ज्यामध्ये चॉकलेट मेकिंग असेल, केक मेकिंग असेल, मसाला असेल, AI असेल. आम्ही फक्त किचनमधलेच प्रशिक्षण न घेता की त्यांना AI असू AI देत, सुद्धा कम्प्युटर असू देत, की त्या महिलेला बाबा रादर 4 व्हीलर शिकवण्याचं प्रशिक्षण असू दे, 2 व्हीलर, हे वेगवेगळे प्रशिक्षण घेतले की ज्यामध्ये तिचा महिलेचा कॉन्फिडन्स लेवल बिल्ड झाला पाहिजे आणि स्वतःला इच्छा झाली पाहिजे की बाबा मला काहीतरी करायचं आहे. आणि त्यात भर पडली ती इंद्रायणी धडीची. बरं. त्यामुळे बचत गटातल्या महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि महिलेला जेव्हा त्या 2, 3, 4 दिवसाच्या जत्रेमध्ये कळलं की बाबा मी पैसे कमवू शकते, बरोबर. तर काही महिलांनी तर केक शॉप टाकले, काही महिला घरनं केक बनवायला लागल्या, मसाले बनवायला लागल्या आणि इतके उत्कृष्ट बनवतात की अगदी आम्ही आता त्यांच्याकडनंच घेतो. होय. म्हणजे इंद्रायणी थडीसारखा जो उपक्रम आहे त्याचा जे उद्योजकता प्रोत्साहन जे काय आहे ते मिळण्यासाठी आपण काम केलं. उपयोग झाला. मला सांगा, साधारण आपल्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलं. त्या आठवणी काय आहेत? म्हणजे कोविडसारख्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं की आपली शिक्षण संस्था असेल किंवा स्वतः तुम्ही असाल लोकांच्या मदतीसाठी धावून गेला, किंबहुना विदर्भ असेल, मराठवाडा असेल, जी लोक तुमच्या प्रभागामध्ये राहतात त्यांना तुम्ही आधार दिला. तर त्या वेळेला तर सगळे जे राजकीय बहुतांशी लोक जे होती प्रभागामध्ये असतील किंवा शहरामध्ये असतील तर ते प्रत्येकाला स्वतःच्या सुरक्षेचं पडलं होतं. पण एकमेव मी पाहिलं त्यावेळेला की आपण हिरिरीनं पुढाकार घेतला, मानवता जपली. कोविडचा काळ खरंच परत ही महामारी आपल्या इथे कधी येऊ नये अशी मी सर्वप्रथम प्रार्थना करेल. आम्ही भारतीय जनता पार्टी किंवा आदरणीय आमदार महेशदादा लांडगे नेहमी यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत असतो. तर ज्या टिप्स ज्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या, जसं सोसायटी सॅनिटायझेशन करून घेणं आहे, बरोबर. किंवा त्यावेळी अन्नधान्य पुरवण्याच्या पण खूप अडचणी होत्या. तर जिथे शक्य झालं तिथे ज्याला गरज आहे तिथे ते अन्नधान्य पुरवण्याचं काम देखील आम्ही केलं. आणि कोविडचे किट असतील किंवा त्या काळात जे आरोग्याच्या खूप साऱ्या अडचणी होत्या, हॉस्पिटल पण अवेलेबल होत नव्हते, बेड्स पण अवेलेबल होत नव्हते, त्या काळामध्ये आम्हाला दादांच्या माध्यमातून खूप मदत झाली की बाबा बेड अवेलेबल करून देणे. परत अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या, त्यातनं खूप म्हणजे लोकांची रिवॉर्ड खूप मदत झाली. ताई, मला सांगा की आता थोडंसं आपण राजकीय प्रश्न विचारू. आपण ही निवडणूक लढवत आहात, निवडणूकचे उमेदवार आणि त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, जो पक्ष अत्यंत शिस्तप्रिय म्हणून ओळखला जातो, त्यात तुम्ही पदावर काम केलेलं आहे. मला सांगा की या निवडणुकीत लढत असताना आपल्याला आपल्या प्रभागातल्या किमान समस्या, किमान पायाभूत सोयीसुविधा काय अपेक्षित आहेत तर ते सांगता आलं पाहिजे. तर तुमच्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत आणि त्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती तुमच्या डोक्यात उपाययोजना काय आहेत ते ऐकायला आवडेल. जशी जशी लोकसंख्या वाढत जाते तशी शहराची दिशा देखील बदलावी लागते. बरोबर. आतापर्यंतचं जे प्लॅनिंग होतं आता ते पुरेसं पडत नाहीये. लोकसंख्या वाढत चाललेली आहे, पाणी पुरेसं होत नाहीये, परत ट्रॅफिकची संख्या खूप मोठी ट्रॅफिकची संख्या आहे आणि ड्रेनेजची पण जे अडचणी आहेत ते सुद्धा अगेन मी तेच सांगेन की लोक घर बांधलेले लोक पहिल्या मजल्यावर त्यांनी स्वतःला शिफ्ट केलं, सेकंड फ्लोअरला गेलेत. तर म्हणजे काय झालंय, ती आता जी ड्रेनेजची जी व्यवस्था होती ती अपुरी पडायला लागलेली. तर सर्वप्रथम मी असं म्हणेल की पाण्याचा जो प्रश्न असेल तो असा सॉल्व्ह होईल की आत्ताच आपल्या सर्वांना माहिती आहे भामास खेड आणि आंध्राचं जे नवीन फेजमध्ये काम चालू झालेलं आहे, जे आपण मागच्या दादांच्या इलेक्शनला आपण खूप मोठा एक तो व्हिजन एक पूर्ण केलं दादांनी पाहिलेलं. तर ते पाणी आपल्या इथे भोसरीमध्ये येत आहे. दुसरी गोष्ट, पाणी पुरवठा सुरू झालाय का? नाही, अजून नाही झालेला, पण त्या प्रकल्पाचं काम चालू आहे. आणि राहिला प्रश्न आमच्या प्रभागात असतो. आमच्या प्रभागातच गुळवे वस्तीमध्ये आरक्षण होतं. त्या आरक्षणामध्ये पाण्याची 20 लाख लिटरची टाकीचं काम चालू आहे, जे आता काही दिवसातच हँडओव्हरच्या आहे. त्यातली 1 टाकी हँडओव्हर होईल, म्हणजे पाण्याचा पुरेसा साठा ह्या प्रभागाला व्यवस्था होईल की जेणेकरून हा प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह होईल, लोकांना दिलासा भेटेल. राहिला विषय ट्रॅफिकचा, तर ट्रॅफिकचं नियोजन आम्ही पोलीस डिपार्टमेंटशी बोलून देखील की वेळोवेळी हे ट्रॅफिक कसं बाबा आपण दूर करू शकू याच्यावर आमच्या
म्हणजे संकल्पना आम्ही मांडत असतो आणि त्यांचं देखील मार्गदर्शन घेत असतो. पण एक नव्याने चालू झालेला जो रोड आहे गंगोत्री पार्कपासून ते भोसरीपर्यंत, तिथं खूप वेळ जातो लोकांचा पण ट्रॅफिक. मध्यंतरी तुम्ही मला वाटतं त्याच्यावरती आयुक्तांची भेट सुद्धा घेतली हो, होती हो. आणि तो जो सोसायटीचा परिसर आहे तिथून तो रस्ता बॉटलनेक झाला होता करेक्ट. आणि तिथं मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक होतं. तर ती समस्या अजूनही तशीच आहे की त्याच्यावर काही नाही, उपाययोजना झालेल्या आहेत? म्हणजे पर्टिक्युलर जिथं बॉटलनेक होतं ना ते काम झालेलं आहे, पण आता नवीन रोडचं काम चालू आहे जे भोसरी फ्लायओव्हरपर्यंत येईल. त्याला थोडा वेळ जाईल, पण काम खूप कॉन्क्रिटिंग होतं आहे. थोडा वेळ जाईल पण खूप चांगलं काम होईल की जेणेकरून त्यातनं ट्रॅफिकची संख्या कशी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या काळामध्ये सखुबाई गार्डनच्या इथे एक वाहनतळ बांधण्यात आलं आहे. 4 व्हीलर आणि 100 2 व्हीलर ह्या देखील वाहनं तिथे पार्क होऊ शकतात. म्हणजे ती पण ट्रॅफिकची एक सोल्युशन आहे ते पण. बरोबर. तर नक्कीच ते देखील मदत करेल आपल्याला. मला सांगा की आता तुम्ही जो सांगितला गंगोत्री पार्क टू आपला भोसरीचा जो मुख्य रस्ता आहे तिथपर्यंतचा, साधारण आजूबाजूला लोकसंख्या किती असेल? जर तिथून इथपर्यंत पाहिली तर अराउंड एक 15,000 लोकसंख्या 15,000 लोकसंख्या असलेल्या त्या परिसरातला वाहतूक प्रश्न सुटेल अशी आशा आहे. म्हणजे आपण सभागृहामध्ये गेल्यानंतर मला वाटते की पहिला पाठपुरावा तुम्ही वाहतुकीच्या समस्यांच्या संदर्भात करावा आणि जे काही पाण्याची जी समस्या आहे ते आंध्रा भामा आसखेडचं जे पाणी आहे तोही सुटावं. ताई, असं वाटत नाही का की वर्षानुवर्षे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्यामुळं किंवा त्यांच्या उदासीनतेपणामुळं त्या ठिकाणी या समस्या निर्माण झाल्या, मग त्याच्याकडे तुम्हाला असं वाटत नाही की कधी टीका करावी? नाही, मला असं वाटतं की आपण नेहमी ना एक टीका करण्याची लाईन पाहण्यापेक्षा आपण आपली विकासाची लाईन मोठी करावी. क्या बात. म्हणजे आजही मी माझं राजकीय आयडल म्हणाल तर नक्कीच दादा आहेत ते. तर दादांनी कधी टीका टिप्पणीवर कधी भर नाही दिलेला. आपण आपली रेष मोठी करायची, म्हणजे समोरची लाईनच दिसत नाही त्याला इग्नोर करायचं आणि आपली लाईन मोठी करायची. मग आपण डिस्टर्ब पण होत नाही आणि आपण फोकस्ड राहतो. मी नक्की असं पाहिलं ह्या गोष्टी. दादा, तुम्ही म्हणते की तुमचे आयडॉल दादा आहेत, पण दादा तर आक्रमक आहे, ते बोलतात. दादा पण हिंदू. ताईंच्याकडे पाहिलं की ताई एकदम सुसंस्कृत, शांततेत, शालीनतेने, न कधी कुणाला आरडाओरडा. मग हे कुठून, म्हणजे ही प्रेरणा कुठून आहे? नाही, काय असतं, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. असं नसतं की माणूस नेहमीच आक्रमक आहे, पण जिथं गरज आहे तिथे आक्रमक व्हावं लागतं. तिथं दादांची एक कार्यकर्ता म्हणून आणि एक काय म्हणेल त्यांना फॉलोअर म्हणून तर दादांचा तो गुण मी देखील घेईल. जिथं चूक आहे तिथे चूक आहे, जिथं बरोबर आहे तिथं बरोबर आहे. दादा हिंदू रक्षक पण आहेत. दादा या शब्दामध्ये एवढी व्हॅल्यू आहे की तिथे महिला सुरक्षितच आहे. तिथं बहीण म्हणजे भोसरी विधानसभेच्या सगळ्या बहिणी, असं मी मी एक ऐकलं होतं की एक महिला होती, रात्री 10:30 वाजले होते, ती रिक्षातनं प्रवास करत होती आणि त्या व्यक्तीने, ड्रायव्हरने दादांच्या नावाचा टी शर्ट घातलेला होता. शी सेड की मला एवढं सिक्युअर वाटलं, म्हणजे हा खूप मोठा विश्वास आहे दादांवरचा. आणि मग तो दादा शब्द हा दादांना समर्पक ठरतो. ठीक आहे, त्यामुळे दादांची वेगवेगळी रूप आहेत ती त्या त्या वेळेला ते वापरत असतात. ते आम्ही देखील त्यांच्याकडनं शिकू. आता दादांचं आक्रमक रूप तुम्ही प्रलंबित प्रश्न जे आहेत नक्कीच त्यासाठी सोडवण्यासाठी नक्की वापरणार. ताई, माझा शेवटचा प्रश्न आहे की आपलं प्रभागाबाबत व्हिजन काय आहे? मला असं वाटतं आपण पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिकेत आहोत. एशियातली सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका म्हणून गणल्या जाते याला. बरोबर. तर स्मार्ट सिटीकडे आपण टर्न झालं पाहिजे. जास्तीत जास्त नॅचरल रिसोर्सेसचा वापर आपण केला पाहिजे. डिजिटलायझेशनकडे गेलं पाहिजे. ड्रेनेज लाईनचे स्लोप असे मेंटेन व्हायला पाहिजेत की जेणेकरून हे जे आपण बेसिक प्रश्नांमध्ये नगरसेवक पण अडकतो. नगरसेवक म्हणजे ड्रेनेज, लाईट, पाणी ह्या जशा अडचणी सॉल्व्ह करणं आहेत, त्यासोबत थोडंसं शहराला एक चांगली दिशा देण्याकडे आपण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतो, त्या दिशेकडे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. एज्युकेशन सिस्टीममध्ये महानगरपालिकेतल्या विद्यार्थ्यांना CBSE एज्युकेशन कसं मिळेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि ज्या बेसिक गोष्टी त्या लोकांच्या ज्या गरजा असतात, म्हणजे लोक असं म्हणायला नको कोणी की आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहतो बाबा, भोसरीमध्ये राहतो, तो लोकांना ते बोलायची वेळ आली नाही पाहिजे यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. नक्कीच. ताई, आपण सांगितलं की 5 ते 6 हजार विद्यार्थी म्हणजे 5 ते 6 हजार कुटुंब झाले. 5 ते 6 हजार कुटुंब म्हणजे 20 ते 25 हजार मतदारांचा एक मोठा गट तुमच्या बाजूने. तर ही निवडणूक तुम्हाला
अगदी सहज सोपी वाटत असावी. कुठलंही आपण जेव्हा एखाद्या वॉरमध्ये उतरतो तेव्हा सोपं आपण त्याला समजू नये. आपण त्या प्रत्येक गोष्टीला खूप बारकाईने आणि डोळस पद्धतीने बघितलं पाहिजे. बरोबर. आणि सोपं अवघडचं काहीच नसतं, पण सोपं काय समजावं समजायचं नाही. आणि आपण आपली पूर्ण मेहनत आणि 100% एफर्ट त्याला दिले पाहिजे. नक्कीच. ताई, आता मला सांगा की आता निवडणूक 3 दिवसावर 4 दिवसावर आलेली आहे. 15 तारखेला मतदान होणार आहे. 16 तारखेला जो काय असेल तो रिझल्ट येईल. तर त्या अनुषंगानं आपल्या प्रभागातील, आपल्या परिसरातील लोकांना आपण काय आवाहन कराल? मी सर्वप्रथम माझ्या प्रभागातल्या खरंच माझ्यावर प्रेम करणाऱ्या म्हणजे जीव ओवाळून टाकणारे लोक मला ह्या सर्व काळांमध्ये क्या मिळाले. बात आहे. म्हणजे ही माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्या लोकांना वाटतं की बाबा मी निवडून आली पाहिजे. हीच खूप पॉझिटिव्ह गोष्ट मला नेहमी प्रेरित करते, जी मला थकवू पण देत नाही आणि जी मला थांबू पण देत नाही. नक्कीच हे लोक मला आशीर्वादरूपी मतदान करतील आणि मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे. त्यांची अडचण म्हणजे ही माझी अडचण असेल असं समजून मी नक्कीच एक चांगलं काम करेल. आणि जी संधी मला भारतीय जनता पार्टीने दिली, आमदार भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी दिली, त्या संधीचं सोनं करण्याची मी नक्कीच 100% प्रयत्न करेल. नक्कीच ताई. तर या होत्या कविता ताई भोंगाळे की ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि निश्चितच त्या सभागृहात गेल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल तर होतीलच, पण प्रभागामध्ये वर्षानुवर्षे ज्या काही प्रलंबित समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सुद्धा मदत होईल. ताई, आपण आमच्या स्टुडिओमध्ये वेळ दिला, आमच्याशी मनमुराद गप्पा मारल्या. विशेषतः प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकामध्ये आपण वेळ काढून आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला सभागृहात जाण्यासाठी आणि पिंपरी चिंचवडच्या शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी तुम्हाला नागरिकांनी बळ द्यावं अशा प्रकारची सदिच्छा देतो. धन्यवाद.